रसिका हो, आपली शाळा आपला नोकरी धंदा ही सांभाळून आम्ही सादर केलेली ही कोकणची लोककला या बालकलाकारांनी सादर केलेली त्यांची कला तुम्हाला खरंच जर आवडत असेल तर कोणत्याही बक्षिसांची आशा अपेक्षा न असता फक्त त्यांना टाळ्यांचा प्रतिसाद द्यावा अशी मी आशा बाळगतो। या ठिकाणी प्रार्थना आणि गाणी झालेला आहे। शक्ती तुला म्हटलं की गणा मागून येते ती गवळण आणि या ठिकाणी हे गवळण मी सादर करत आहे। ही गवळण सादर करण्यापूर्वी बुवांना पुन्हा एकदा सांगणं आहे की बुवा शब्दांकडे लक्ष द्या आणि मला काय म्हणायचं आहे, कारण माझ्या शब्दांपेक्षा माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचणे फार महत्त्वाचं आहे, कारण तुमचा तितका अनुभव आहे आणि आपण नक्कीच उत्तर द्याल अशी मी आशा बाळगतो। या ठिकाणी मी माझ्या गवळणीला सुरुवात करत आहे। तत्पूर्वी प्रगती सेवा मंडळ पांगरेवाडी करक पाचल बुवा बारी जोरात होऊ द्या 201 रुपयाचा पारितोषिक खास गाण्यासाठी आलेला आहे। शाहीर बुवा दिनेश दिलीप पाच संपूर्ण नाच मंडळाचा तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा। ज्या आशा अपेक्षेने आपण आज या ठिकाणी आलेला आहात त्यातलं 1% सुद्धा माझ्याकडून जर कमी झालं तर तुम्ही जे काही शब्दांकन आमच्यासाठी कराल ते आम्ही स्वीकारू। तुमच्या आशेला जरा सुद्धा तडा जाऊ देणार नाही हा बिनेशवाईचा शब्द आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। बारी ही बारीच होणार, मग भले गजाबुवांची 30 ते 35 वर्ष जाऊ दे शक्ती सूर्यात, नाहीतर 50 वर्ष जाऊ दे, पण बारी ही बारीच होणार। म्हणून काय म्हणायचं आहे बघा, हा श्रीकृष्णाच्या बालपणीच्या खोड्या आपल्या सर्वांना माहित आहे, बरोबर की नाही? त्या खोड्या फक्त मी माझ्या शब्दात सादर करत आहे। बघा काय म्हणायचं आहे के दया दुधाच्या असून घरात हंड्या, अरे तू आमचंच दही दूध चाटतोस कशाला? के दया दुधाच्या असून हंड्या, तू आमचंच दही दूध चाटतोस कशाला? अरे साधा भोळा असा जोडधंदा आमचा, मग जीवावर आमच्या तू जगतोस कशाला? हे भडकल्यावर ही गवळण राधा, मग पाठीला पाय लावीत पळत सुटतोस कशाला? अरे भडकल्यावर ही गवळण राधा, मग पाठीला पाय लावीत पळत सुटतोस कशाला? आणि मग असून देवांचा तू देव मुरारी, मग सांग ना हे गाणं, अरे असून तू देवांचा तू देव मुरारी, मग या बायकांची लुगडी तू चोरून नेतोस कशाला? आता श्रीकृष्णाने ते देखील केलेलं आहे, कळंबावर बसून आपल्या सर्वांना माहित आहे। म्हणून की लुगडीची चोरी करून हा चोरटा त्या कळंबावर बसला, पेंद्या सुदाम्याला घेऊन हा गालातल्या गालात हसला। केली थोडी गंमत याची, तेव्हा तो या राधिकेवर चिडला। अहो याचा डाव तर तेव्हाच फसला, जेव्हा याचा काळा बाजार, अहो जेव्हा या हरीचा काळा बाजार त्या राधेला खालून दिसला। जेव्हा वसुदेव श्रीकृष्णाला बंदीशाळेतून बाहेर काढतो तेव्हाचाच विषय आहे। शब्द साधे आहेत कारण आमचे बुवा देखील तसेच आहेत। फक्त बुवा राग मानून घेऊ नका आणि वायफळ फक्त काही बोलू नका। जे मी बोलेन तेवढंच मला प्रत्युत्तर द्या, माझ्या विषयाला विषय धरून तुम्ही या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे। काय म्हणायचं आहे बघा, लक्ष असू द्या।